इथे डॉट प्रोडक्टची कन्सेप्ट आहे आणि इथं मल्टिप्लिकेशनचे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघा मी सुरुवातीला काय करतो, डॉट प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करतो. डॉट प्रोडक्टसाठी मला 2 मॅट्रिक्सची गरज आहे. सुरुवातीला मी एक मॅट्रिक्स क्रिएट करून घेतो ए, ज्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आहेत, 2x2 चा मॅट्रिक्स आहे. आणि बी सुद्धा एक क्रिएट करून घेतो ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत, 11, 12, 13, 14. 2 मॅट्रिक्स आहेत. जेव्हा मी दोघांचं मल्टिप्लिकेशन करेल तेव्हा सिम्पली मल्टिप्लिकेशन होईल. काय मल्टिप्लिकेशन होईल? 1 × 11, 2 × 12, 3 × 13, 4 × 14. ठीक आहे, पोझिशन वाईज 11 × 1, 11, 12 × 2, 24, 3 × 13, 3, 9, 4 × 4, 5, 6. पण जेव्हा मी इथे डॉट प्रोडक्ट यूज करेन, बघा जेव्हा इथे मी डॉट यूज करेन, इथं लिहितो म्हणजे तुम्हाला ते दोन्ही सुद्धा दिसतील, दोन्ही सुद्धा विजिबल होतील, म्हणून मी इथे लिहितो. डॉट प्रोडक्ट कशाला म्हणतात? जर तुम्हाला मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन येत असेल, मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन हे रो इंटू कॉलम मध्ये चालतं. मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? रो इंटू कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो किंवा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट रो सिलेक्ट करता आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट करता, तर जिथे तुमचा क्रॉस होतो ना तिथली व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करता असं समजा. बघा रो मध्ये अशा पद्धतीने आणि कॉलम मध्ये 11 आणि 13, तर क्रॉस कुठे होतोय? ह्या पोझिशनला, 0 नंबरच्या पोझिशनला क्रॉस होतोय. हा, मग तुम्ही जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे ह्या दोघांचा यूज करून ती व्हॅल्यू असणार आहे तुमच्या 0 नंबर पोझिशनची, म्हणजे इथली व्हॅल्यू. तर आपण काय करूया, रो इंटू कॉलम. रो मध्ये कोण आहेत? मी तर थोडं शॉर्टकट मध्ये लिहून घेतो 1 आणि 2. आणि कॉलम मध्ये कोण आहेत? 11 आणि 13. ठीक आहे, आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. 1 × 11, 2 × 13. फर्स्ट नंबरचा फर्स्टला, सेकंडचा सेकंडला. बघा 1 × 11 प्लस 2 × 13. ही जी काही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल तुमच्या 0 नंबर पोझिशनची. आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, आता तुमचा क्रॉस होईल ह्या लेवलला इथे, कारण की 2 नंबरची पोझिशन जी आहे इथे जर तुम्ही सेकंड कॉलम घेतला तर इथे क्रॉस होईल, म्हणजे तुम्हाला आता इथे इथली व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू कशी असणार आहे? 1 × 12 प्लस 2 × 14 झालेला आहे फर्स्ट रो. आता कॉलम तर संपलेले आहेत, पुढे कॉलम नाहीत, तर आपण शिफ्ट करूया सेकंड रोला. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो ह्याच्यामध्ये जे क्रॉस होतो तो क्रॉस होईल तुमचा इथे ह्या पोझिशनला, म्हणून इथली पोझिशनची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. कशा पद्धतीने? 3 × 11, 4 × 13. 3 × 11 प्लस 4 × 13. आणि सेम सेकंड रो सेकंड कॉलम क्रॉस होईल इथे. ओके, म्हणजे हा सेकंड नंबर पोझिशन आणि हा सेकंड कॉलम म्हणजे इथे क्रॉस होईल. ठीक आहे, 3 × 12, 4 × 14. 3 × 12 प्लस 4 × 14. ओके, हे जे काही कॅल्क्युलेशन आहे इथे मी आन्सर लिहिलेला आहे 3785. ह्याला जर मी रन केलं तर तुम्हाला भेटेल 3740, नंतर 85 आणि 92. हे तुम्हाला आन्सर भेटेल रो इंटू कॉलम मध्ये. पण तुम्ही डिरेक्टली जर मल्टिप्लाय केला तर हे तुमचा आन्सर वेगळा असणार आहे. ठीक आहे,
तर मॅट्रिक्स कॅल्क्युलेशनला डॉट प्रोडक्ट म्हटलं जातं आणि सिम्पल कॅल्क्युलेशनला मल्टिप्लिकेशन म्हटलं जातं. तर हे जे डॉट प्रोडक्ट आहे हे तुम्हाला समजता आलं पाहिजे. तर पहा, जर माझ्याकडे अजून एक इथे व्हॅल्यू असेल, नाही रो कॉलम मॅच नाही होणार. बघा आता इथं रो मध्ये 2 व्हॅल्यूज आहेत पण कॉलम मध्ये 3 व्हॅल्यूज आहेत, असं नाही चालणार. रो मध्ये 2 असतील तर कॉलम मध्ये सुद्धा 2च असणं गरजेचं आहे. म्हणजे इथे पहिलाचा रो इक्वल टू दुसऱ्याचं कॉलम हे सेम असणं गरजेचं आहे. आता ह्या केसमध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही, ए डॉट बी असं होऊ शकत नाही. ह्या केसमध्ये होईल काय होईल, रो इंटू फर्स्ट कॉलम, रो इंटू सेकंड कॉलम, रो इंटू थर्ड कॉलम, इथे अजून एक काय होईल ऍड होईल इथे. 1125. तर जेवढे रो फर्स्ट मध्ये तेवढे कॉलम सेकंड मध्ये असणं गरजेचं आहे. मी बी इंटू ए करू का? बघा काय येईल बी इंटू ए. शेप मॅच होत नाही. का मॅच होत नाही? हा जो रो आहे तेवढेच कॉलम इथे पाहिजेत पण एवढे कॉलम नाहीये तिथे. तर ह्याला म्हटलं जातं डॉट प्रोडक्ट. काय म्हणणार आपण? डॉट प्रोडक्ट. समजलं असेल सर्वांना? समजलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ओके गुड. हा आता युनिव्हर्सल अरे फंक्शन असं काय म्हटलेलं, कारण बिल्ट इन फंक्शनला युनिव्हर्सल म्हटलेलं आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये काही फंक्शन दिलेलं आहे. बघा स्क्वेअर रूट, जर तुम्हाला कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा असेल, सॉरी स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर नमपाय मध्ये एक कोड आहे np.sqrt. np.sqrt. जर तुम्ही np.sqrt मध्ये हा जर अरे पास केला तर प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट तुम्हाला भेटेल. कोड काय असणार आहे? np.sqrt. जर तुमच्याकडे अरे असेल तर अरे पास करा. जर माझ्या वर मी डिफाईन केलेला आहे एल, तर या तिघांचा काय आलं स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल np.exp. तुम्ही जे व्हॅल्यू पास कराल, जर अरे पास केलं तर प्रत्येक व्हॅल्यूचा होईल, सिंगल व्हॅल्यू पास केला तर सिंगल व्हॅल्यूचं एक्सपोनेन्शियल होईल. np.exp एक्सपोनेन्शियल. np.log आहे. ठीक आहे. लॉग टू द बेस तुम्ही बदलू शकता. लॉग टू द बेस 10 टू जे तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये असतं ते तुम्ही करू शकता. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूचं लॉग तुम्ही घेऊ शकता. स्क्वेअर रूट, एक्सपोनेन्शियल, लॉग. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. सपोज मला साइन अप्लाय करायचा आहे आणि आरेवर अप्लाय करायचा आहे, तर अशा पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. मे बी साइन कॉस असे 2च मे बी अप्लाय होतात, बाकीचे कॅल्क्युलेट करावे लागतील तुम्हाला. कॉस हे साइन कॉसचा तर आपल्याला उपयोग नाही डेटा अनालिसिस मध्ये, पण तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. लॉग फंक्शन झालेलं आहे आता. राऊंड नावाचं एक फंक्शन आहे. np.around. तुम्ही व्हॅल्यू पास करा आणि डेसिमल किती हवेत तेवढे डेसिमल इथे तुम्ही पास करा. तुम्ही जेवढे डेसिमल पास कराल तेवढ्या डेसिमल पर्यंत तुम्हाला आन्सर भेटेल. हे ओरिजिनल आणि चेंज अशा पद्धतीने तुम्हाला डेसिमल आन्सर भेटेल अराउंड फंक्शन. जर एवढेच फंक्शन आहेत जे इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, कोणकोणते फंक्शन पहा. अर्थमेटिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिकचे साइन कॉस, लॉगॅरिथम, एक्सपोनेन्शियल आणि स्क्वेअर रूट आणि राऊंड फंक्शन. हे जे 4 आहेत हे नमपायचे फंक्शन आहेत जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. बाकी स्टॅटिस्टिकल आहेत ते आपण नंतर पाहूया.
मीन, मोड, मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन. मोड नाही आहे ह्याच्यामध्ये नंपाय मध्ये. मीन, मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स, क्वार्टाइल, पर्सेंटाइल, डिसाइल. अजून रॅन्डम नंबरचे काही फंक्शन्स आहेत स्टॅटिस्टिकल रिलेटेड. तर ह्या गोष्टी आपण नंतर पाहणार आहे. पण सध्या तरी नमपायचे फंक्शन झालेले आहेत. तर बघा नमपाय अरे झालेला आहे, नमपाय ऑपरेशन झालेलं आहे, नमपाय इंडेक्सिंग आणि सिलेक्शन. आता इंडेक्सिंग सिलेक्शन मी परत सांगणार नाही, कारण की लिस्ट मध्ये जे आपण पाहिलेलं आहे तेच इंडेक्सिंग सिलेक्शन मध्ये आहे. मी फक्त तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि थोडं स्क्रोल डाऊन करतो, म्हणजे तुम्ही थोडं फास्ट मध्ये गो थ्रू करा. बघा 0 नंबर पोझिशन म्हणजे फर्स्ट एलिमेंट, सेकंड 1 नंबर पोझिशन म्हणजे सेकंड एलिमेंट. अशा पद्धतीने 0 पासून स्टार्ट होतं इंडेक्सिंग, 9th इंडेक्सिंग पर्यंत जातो. झालंच आहे हे इंडेक्सिंग स्लायसिंग, हेच आहे, दुसरं काही नाही ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे मी परत आता सांगणार नाही, कारण की आपल्याला एकदा लिस्टमध्ये आणि टप्पलमध्ये ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आपण. ठीक आहे, तर नमपायचं एक्झरसाइज आहे माझ्याकडे. तर मी तुम्हाला हे आन्सर आहे का क्वेश्चन आहे पाहू द्या मला. आता हे जे प्रॅक्टिस साठी एक्झरसाइज दिलेला आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हा, मी फाईल्स पाठवून देतो, मी आकांक्षा फाईल पाठवतो. ओके, आता इथं तुम्हाला जर काही लॉजिक, आता ही पण फाईल पाठवतो, हे सॉल्व्ह करा. इम्पोर्ट नमपाय करायचं तर काय कोड लिहावं लागेल, मला जर हे व्हॅल्यू हव्या असतील तर मला काय कोड लिहावं लागेल. तर 0 to 50 मला इंटिजर व्हॅल्यूज हवेत. क्रिएट अरे, इथं फंक्शन वापरायचं आहे बरं का. काय वापरायचं आहे? फंक्शन. आता क्रिएट अरे म्हटलेलं आहे तर तुम्ही असं लिहायचं नाही एनपी डॉट अरे ब्रॅकेटमध्ये 5,5, हे मॅन्युअली नाही लिहायचं, फंक्शन्स वापरून अप्लाय करायचे. ते इथे फंक्शन्स वापरायचे इकडे. 10 to 15 व्हॅल्यूज, ऑल इव्हन नंबरचा 10 to 15 मधले सगळे इव्हन नंबर प्रिंट करायचे. 3x3 मॅट्रिक्स कव्हर करायचा, जो आता मी रिसेंटली दाखवला होता. इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स क्रिएट करायला लावलेला आहे. इथं रॅन्डम नंबर जनरेट करायला लागलेले 0 to 1 मध्ये. हे नंबर बदलू शकतं कारण की रॅन्डम नंबर आहे. हे 25 रॅन्डम नंबर जनरेट करायचे स्टँडर्ड नॉर्मल मधून, हे सुद्धा बदलतील व्हॅल्यू कारण की रॅन्डम नंबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मॅट्रिक्स करायचं आहे. इथं लाईन स्पेस वापरा, इथं लाईन स्पेस वापरा, सॉरी लिनियरी स्पेस म्हणजे काय, सेम स्पेस प्रत्येकमध्ये असणार आहे, त्याला लिनियरी स्पेस म्हटलेलं आहे. तर इथं लाईन स्पेस वापरा. हे तुम्ही लॉजिक शोधा कसं करायचंय ह्याचं लॉजिक, हे दोन्ही आन्सर सेम आलं पाहिजे. आणि इंडेक्सिंग स्लायसिंग मध्ये हा पहिला अरे क्रिएट करून घ्या. 1 to 25 मध्ये क्रिएट करण्यासाठी सिंपल एनपी डॉट अरेंज 25 पर्यंत घेऊन जा, 26 पर्यंत न्या, 1 to 26, आणि त्याला रिशेप करा 5x5 ने. ठीक आहे, मग त्यानंतर हा मॅट्रिक्स येईल अशा पद्धतीने स्लाइस करा, हा मॅट्रिक्स येईल अशा पद्धतीने स्लाइस करा. ठीक आहे, मॅट्रिक्सचं स्लायसिंग मला वाटतं झालेलं नाही, मे बी मी तुम्हाला एक स्लायसिंग इथे करून दाखवतो. मॅट्रिक्सचं स्लायसिंग झालेलं नाही, मी एक स्लायसिंग इथे करून दाखवतो, नमपाय ऑपरेशन मध्येच करतो, इथे लास्टला करतो. बघा एनपी डॉट अरे अरेंज घेतो. नमपाय अरेंज. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक मॅट्रिक्स आहे, ह्याला मी सपोज ARR म्हणतोय किंवा AR म्हणेन मी, AR. आता स्लायसिंग म्हणजे काय, ज्या पद्धतीने लिस्ट स्लायसिंग करत होतो, लिस्टचं स्लायसिंग केल्यानंतर लिस्ट तयार होतं, तसं अरेचं स्लायसिंग करायचं आहे. आता अरेच्या स्लायसिंग मध्ये मला व्हॅल्यूज हवेत 6, 7, 8, 11, 12, 13. बघा 6, 7, 8, 11, 12, 13 हे मला आन्सर हवा आहे. मी ते आन्सर लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. 6, 7, 8, 11, 12, 13 हे मला आन्सर हवा आहे. स्लायसिंग कशा पद्धतीने करायचं बघा. AR स्क्वेअर ब्रॅकेट, AR ऑफ पहिल्यांदा येईल रो साठी, दुसऱ्यांदा येईल कॉलम साठी.
लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपल्याला लिहायचं रो साठी, नंतर लिहायचं कॉलम साठी. AR ऑफ रो साठी काय लिहायचं आहे, कुठून कुठेपर्यंत जायचंय तुम्हाला. आता रो म्हणजे इकडून हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, फिफ्थ रो. तर हे कोणत्या रो मध्ये आहेत. पहिली पोझिशन आहे 0 पोझिशन, हा फर्स्ट नंबर पोझिशनला आहे आणि हा सेकंड नंबर पोझिशनला आहे. म्हणजे जे माझे व्हॅल्यूज आहेत ते पहिल्या पोझिशन आणि सेकंड पोझिशन मध्ये आहेत. तर मला इथं लिहावं लागेल 1:3. 3 का लिहितोय, कारण की जो स्टॉप असतो तो एक्सक्लूड असतो, त्याच्यामध्ये 1 आणि 2 दोनच येतील. आणि कॉलम मध्ये बघा 0 1 पासून स्टार्ट झालेला आहे, 2 3 3 पण हवाय, म्हणजे मला 4 पर्यंत लिहावं लागेल. 1:4 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर. आपण अजून एक व्हॅल्यू घेऊया. मला काय पाहिजे 10 11 15 16 20 21. बघा आता कोण आलेला आहे. मला व्हॅल्यू कोणते हवेत 10 11 15 16 20 21. ठीक आहे, हे व्हॅल्यू हवेत मला. तर बघा रो आपण चेक करूया, कोणत्या रो पासून स्टार्ट आहे. 0 मध्ये आहे का नाही, 1 मध्ये आहे का नाही, 2 पासून स्टार्ट झालेले आहेत आणि एंड पर्यंत आहेत. तर मी काय करतोय AR ऑफ 2 कोलन आणि एमटी ठेवतो. एमटी म्हणजे काय, लास्ट पर्यंत. एमटीचा अर्थ आहे लास्ट पर्यंत. ठीक आहे, आता रो तर सिलेक्ट झाली, हे 3 रो सिलेक्ट झाले. ठीक आहे, जर मी ह्याला अशाच पद्धतीने प्रिंट करत असेल तर तुम्हाला दिसली शेवटचे 3 रो सिलेक्ट झालेले आहेत. आता मला कॉलमला सेपरेट करायचं आहे. कॉलम मध्ये कोणते पाहिजेत, पहिले 2 कॉलम. ठीक आहे, तर पहिले 2 कॉलम कोणते पाहिजेत, 0 आणि 1. 0 आणि 1 हवा असेल तर 0 पासून स्टार्ट करणे आणि 2 ला जाऊन स्टॉप करावं लागेल मला, कारण की 1 हवाय ना. तर अशा पद्धतीने तुमचं स्लायसिंग होईल. ठीक आहे, जे लिस्ट मध्ये होतं स्टार्ट आणि स्टॉप तेच कन्सेप्ट आहे, फक्त इथं रो साठी सेपरेट स्लायसिंग आणि कॉलम साठी सेपरेट स्लायसिंग. आता फक्त मी एक व्हॅल्यू तुम्हाला विचारतो, त्याचं फक्त स्लायसिंग मला सांगा. ह्याचं स्लायसिंग मला सांगा. रो साठी काय असेल आणि कॉलम साठी काय असेल. वैष्णवी तू लेट आलेली आहेस. आपण सेशन आज लवकर क्लोज करणार आहे. ठीक आहे, तू रेकॉर्डिंग चेक कर आता. तर सांगा आन्सर. AR मला हे व्हॅल्यू हवेत 18 19 23 24. काय लॉजिक असेल, रो साठी आणि कॉलम साठी पण सांगा. कुणी सांगते का चॅट बॉक्स मध्ये. आकाश 2 मिनिट जास्त सांगतो. हा ठीक आहे. व्हॅल्यू इथे आहेत पहा 18 19 23 24. आधी रो सिलेक्ट करा आणि नंतर कॉलम सिलेक्ट करा. आकांक्षा ह्या फाईल मध्ये थोडे मी चेंजेस करतो, कारण की भरपूर स्टफ आहे ह्याच्यामध्ये. तरी रिमूव्ह करून ना मग मी फाईल शेअर करेन तुम्हाला. हो चालेल. हा
झालं का सर्वांचं? कोणी सांगेल का? रोचा स्टार्ट नंबर सांगा. कोणत्या नंबरच्या रो पासून स्टार्ट होईल? थर्ड. हा, स्टार्ट सांगा. रोचा स्टार्ट 3. ठीक आहे. कोलन 5 नाही, एंड द्यायचं नाही आपल्याला. लास्ट पर्यंत हवंय ना, तर एंड द्यायचं नसतो आपल्याला. ओके. आता बघा 0 1 2 आणि 3 पासून पाहिजे म्हणून आपण 3 आणि कोलन दिलेला आहे. ठीक आहे. आता मला कॉलम मध्ये चेक करायचं कारण कॉलम मध्ये कोण आहेत? 18 आणि 19. तर कॉलम मध्ये सांगा काय असेल? 4 0 1 0 1 नंबर कॉलम, 2 नंबर कॉलम आणि 3 नंबर कॉलम. 3 कोलन. बरोबर आहे का? हे जे स्लायसिंग आहे हे तुम्हाला पुढे जाऊन पांडाज मध्ये लागणार आहे. पांडाज लायब्ररीमध्ये डेटा फ्रेम मॅनिप्युलेशन साठी. तर ह्या स्लायसिंगला थोडं इम्पॉर्टन्स द्या. मी तर एक्झरसाइज दिलेले आहे. एक्झरसाइज मध्ये इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. हे मला हवं असेल तर मला काय स्लाइस करावं लागेल, अशा पद्धतीने स्लायसिंग इथं दिलेलं आहे. गेट सम ऑफ ऑल व्हॅल्यूज ॲग्रिगेशन आहे. गेट स्टँडर्ड डेव्हिएशन डॉट std समेशन गेट्स द सम ऑफ ऑल ऑफ द कॉलम. जे कॉलमची सम पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागेल बघा. आता इथं मॅट काय लिहिलेलं आहे? कारण की तुमच्या कॉलम मॅट्रिक्सचं नाव असेल मॅट. तुम्ही जी मॅट्रिक्स क्रिएट करणार आहे ना त्याला नाव द्या मॅट. काही डाऊट आहे का इथेपर्यंत? नो सर. ओके. तर हे तुम्ही काय करा, थोडं ट्राय करा. जे नवीन आले त्यांच्यासाठी सांगतो, थोडं 2 मिनिटात सांगतो. अर्थमेटिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल आणि स्क्वेअर रूट आणि राऊंड फंक्शन. जेव्हा तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करता तो पोझिशन वाईज मल्टिप्लिकेशन ऍडिशन करतो. जसं की इथे 2 अरेज आहेत. 1 - 1 0 1 2 - 1 1 1 × 1 2 × 2 4. जर अरे क्रिएट केला तर अरेला अरे मध्ये ऍड केल्यानंतर पोझिशन वाईज व्हॅल्यूज काय होतात? ऍड होतात. 4 + 1 5 + 2 6 + 3. डॉट प्रोडक्ट जेव्हा सिंपल मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा a × b होतो. जसं की इथं a आहे, इथं b आहे. आता b मध्ये मी काही व्हॅल्यू ऍड केले होते तर मी ते डिलीट करतो. a आहे, b आहे. 1 × 11 2 × 12 3 × 13 4 × 14. पण जेव्हा तुम्ही डॉट प्रोडक्ट करता तेव्हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा जिथे क्रॉस होतो तो त्या पोझिशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. ह्या पोझिशनची 1 × 11 2 × 13. सेम फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 12 2 × 14. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 11 4 × 14 आणि सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 12 4 × 14. अशा पद्धतीने हे जे डॉट प्रोडक्ट असतो. युनिव्हर्सल अरे फंक्शन स्क्वेअर रूट आहे. np.sqrt ह्याचा फंक्शन आहे. जेव्हा तुम्ही np.sqrt कराल आणि ब्रॅकेटमध्ये अरे किंवा व्हॅल्यू पास कराल तर तुम्हाला स्क्वेअर रूट भेटेल. एक्सपोनेन्शियल आहे np.exp त्याच्यामध्ये व्हॅल्यू किंवा अरे पास केला तर तुम्हाला आन्सर भेटेल. नंतर लॉग आहे. लॉग टू द बेस चेंज करू शकता. 10 घेऊ शकता, 12 घेऊ शकता, 2 घेऊ शकता. ओके. तर np.log केला तर तुम्हाला लॉगॅरिथम भेटेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कॉस आणि साइन 2 आहेत. कॉस वापरू शकता, साइन वापरू शकता जर तुम्हाला यूज करायचं असेल तर. तर सिम्पली कोड आहे np.cos np.sin आणि जे व्हॅल्यू असेल ते व्हॅल्यू पास करा किंवा अरे पास करा प्रत्येक व्हॅल्यूवर आपल्याला. तर हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तर हे तुम्हाला मी एक्झरसाइज पाठवून देतो. हे एक्झरसाइज सॉल्व्ह करा. तर नमपाय आपण कव्हर केलेला आहे सर्व. आता सेकंड उद्याच्या सेशनला आपण स्टार्ट करणार आहे.
पांडाज कुठे गेला पांडाज? ठीक आहे, पांडाज मध्ये एवढे पॉईंट्स आहेत कारण पांडाज खूप इम्पॉर्टंट आहे. हे सर्व व्हॅल्यू जे आहेत म्हणजे सॉरी फोल्डर जे आहेत, सिरीज, पांडाज, ऑपरेशन, मिसिंग व्हॅल्यू, मर्जिंग, ग्रुप बाय, इंट्रोडक्शन टू पांडाज, डेटा फ्रेम, इनपुट आउटपुट, ह्यासाठी थोडा आपल्याला टाइम लागेल कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण डेटा म्हटलं की डेटा फ्रेमवर मॅनिप्युलेशन तुम्हाला आलंच पाहिजे, तर ह्याच्यावर आपण थोडा जास्त टाइम स्पेंड करणार. ठीक आहे, तर आज मी थोडा टाइम कमी असल्यामुळे माझ्याकडे थोडं वर्किंग थोडं दुसरं असल्यामुळे मी आजचं सेशन मी इथे स्टॉप करतोय. उद्या आपण थोडं 1 तासाच्या ऐवजी 1.5 तास घेऊया. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथं थांबूया. चालेल? ओके गुड. मी हे पाठवून देतो. मी थोडं ना आकांक्षा ह्याच्यामध्ये थोडं काही गोष्टी आहेत हे इम्पॉर्टंट नाही आहेत, त्या गोष्टी मी काढून ना तुम्हाला प्रॉपर वे मी तुम्हाला पाठवून देतो. ओके डन, चालेल.